नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल सांबारगे माधवबाग युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत. मित्रांनो, नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक माझा महत्त्वाचा सल्ला अनुभवावरून सांगतो. माती परीक्षण केल्याशिवाय आंब्याची लागवड करू नका. या माझ्या प्लॉटमध्ये माझी 2018-19ची लागवड आहे. इथेच वरच्या प्लॉटमध्ये एकदम चांगली माती आहे, तिथं माझे चांगले झाड आहेत. मी माती परीक्षण केलोनी 2 वर्षापूर्वी ही लागवड केली आणि त्यानंतर मला समजलं की आपल्या झाडामध्ये या जमिनीच्या आरोग्यामध्ये काहीतरी अडचण आहे. कारण निघणारं प्रत्येक पान हे पिवळं निघू लागलं. मी माती परीक्षण केलं त्यावेळेस समजलं की या प्लॉटमध्ये मुक्त चुनखडीचं प्रमाण हे जवळपास 6.5% आहे, जे की 5%च्या मध्ये पाहिजे. या जमिनीचा सामू जो आहे, pH जो आहे तो जवळपास 8.25 आहे, तो की 6.5च्या दरम्यान राहायला पाहिजे. हे सामू जास्त असल्यामुळे, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे, मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय झालेलं आहे, या ठिकाणी झाडांची म्हणावी तशी वाढ होत नाही. झिंक असेल, फेरस असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, बोरॉन आहे, मॅग्नेशियम आहे, यांचं अपटेक झाडांचं हे कंप्लीट बंद आहे. मुळा हे अपटेक करत नाहीत, त्याच्यामुळे झाडाची म्हणावी तशी ग्रोथ होत नाही आहे. अनेक समस्या, अनेक शेतकऱ्यांना या पद्धतीची समस्या भेडसावत आहे. बरेच जण अशा फोटो पाठवतात आणि म्हणतात, सर झाडाचे पानं पिवळे आहेत, कसं करावं. आपण कितीही वरून आपल्याला स्प्रे केलात तरी जमिनीमध्येच हा प्रॉब्लेम असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या बागेमधून अपेक्षित उत्पादन मिळेल का नाही याची एक शंका आहे. तरी पण आता त्याच्यावर उपाय तर आपल्याला करावा लागेल. 2 वर्षाची बाग आहे आणि ही काढण्यापेक्षा याच्यावर आपण उपाय करायचे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, आपल्याला सेंद्रिय कर्ब जेवढा होईल तेवढा आपल्या झाडाच्या बुडाला वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये शेणखत आहे, गांडूळ खत आहे, निंबूळ पेंड आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे सेंद्रिय कर्ब वाढवणारे जे खतं निघालेले आहेत बाजारामध्ये, त्याचा जास्तीत जास्त मात्रेमध्ये आपल्याला उपयोग इथे करायचा आहे. फॉस्फरस खरं तर झाडाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ते वाढवण्यासाठी जर आपण DAP वगैरे जर दिलात तर तिथं मोठी आपली चूक होते. कारण आपलं दिलेलं प्रत्येक खत जर ते सल्फेट फॉर्ममध्ये असेल तर ते आपल्या चुनखडीसोबत त्या ठिकाणी फिक्स होतं. त्यामुळे सुद्धा आपण स्प्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला द्यायचं आहे. काही नवीन यारामिलासारखे प्रोडक्ट निघालेले आहेत किंवा ICLचं पॉलिसल्फेट निघालेलं आहे. त्यांची जी उपयोगिता आहे अशा बागेमध्ये पण थोडंसं चांगली जाणवलेली आहे आपल्याला. त्याच्यासाठी त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त करायचा आहे. पाण्याची पण तुम्ही थोडंसं तपासणी करून घ्या. पाण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये क्षार आहेत, pH त्याचंही जास्त आहे. स्प्रेच्या माध्यमातून जर आपण जास्त pH असलेलं पाणी जर स्प्रे केलात तरी त्याची उपयुक्तता झाडाला लागू होत नाही. असे अनेक समस्या जर आपण माती परीक्षण न करता आंब्याची बाग लावली तर हे भेडसावणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे, अशी जर समस्या येत असेल तर आपण सगळेजण मिळून एकमेकाच्या संपर्कामध्ये राहून आपल्या बागेला चांगल्यात चांगलं ट्रीटमेंट कसं देता येईल हे एकमेकाच्या अनुभवावरून पाहूयात. परंतु जर नवीन ठिकाणी लागवड कोणी करणार असेल तर आपण 100% आपल्या मातीचं परीक्षण करून त्याचा सामू, pH, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे सगळं तपासून जर योग्य असेल तरच बाग लागवड करावी. अन्यथा आपला प्लॉट वेगळा निवडावा आणि त्या ठिकाणी लागवड करावी, अशी मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो.